माझा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला. ते तर मी आजचा दिवस बघितलाच नसता. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मित्रांनो, आजची व्हिडिओ बनवायचं रिझन असं की मी काल काहीच व्हिडिओ नव्हता अपलोड केला आणि अजून पुढचे 2-3 दिवस मला काही व्हिडिओ बनवता येणार नाही आहे. तर आपल्या डेली व्लॉग जे सुरू झालेले आहे त्याच्यामध्ये थोडासा गॅप येईल. पण जेव्हा आपण रिकव्हर होऊ तेव्हापासून आपण डेली चालू करूया पुन्हा एकदा. तर मित्रांनो, विषय असा आहे की परवा रात्री म्हणजे शनिवारी रात्री माझा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला. मी कुर्ल्यावरून डोंबिवलीला येत होतो तिकडे. तर ठाणे भिवंडी रोडला माझा ॲक्सिडेंट झाला. त्याच्यामुळे गाडी तर पूर्ण डॅमेज झाली आहे आणि मला पण जरा लागलं आहे, खरचटलं आहे. तर मला बसताना त्रास होतो आहे, उभं राहायला येत नाही आहे, मुक्का मार लागला आहे. त्याच्यामुळे आता मी ते आपलं अर्धवट राहिलेलं काम जे द्यायचं होतं, त्याच्यासाठी आता बसलो होतो पीसीसमोर. पण सगळ्या जखमींना स्वेलिंग होती आहे, घाम येतो आहे गरमीमुळे. तर पॉसिबल होत नाही आहे बसणं जास्त वेळ. तर जेवढं मी पडून राहील तेवढं डॉक्टरनी पण आराम करायला सांगितलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओच्या 2-3 दिवसाचा गॅप होईल. आणि अजून एक सांगायचं म्हणजे महत्त्वाची गोष्ट, ॲक्सिडेंट झाला, कसं झाला, काय झाला, आता त्या सगळ्या गोष्टी तर ठीक आहे, होत राहतं. पण तिकडे जेव्हा मी पडलो ना, तेव्हा माझ्याजवळ 3 मुलं होती. ती 3 मुलांनी जर मला खेचला नसता, तर मी ट्रकखाली गेलो असतो. म्हणजे मी असं उडून रोडच्या साईडला पडलेलो, रोडमध्ये. तर ती जी 3 मुलं होती, ती देवासारखी त्यांनी लगेच थांबले, लगेच मला खेचलं, मला वाचवलं. तर मित्रांनो, तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, की हे जे आपण करतोय ना, की जातीवाद, हा असा आहे, तो तसा आहे, ह्याची जाती, त्याची जाती, आजकाल खूप चालू आहे. हिंदू, मुस्लिम या गोष्टी. तर मित्रांनो, असं काहीच करू नका. कारण ही सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट आहे. कारण जेव्हा मी पडलो, तेव्हा माझ्यासाठी एकही गाडी थांबली नाही. शिवाय त्या पोरांच्या. आणि ते तिघंही पोरं मुस्लिम होते. तर सांगण्याचं एवढंच आहे, की तुम्हाला कधी काय होईल, कधी तुमच्यासोबत कुठे काय होईल सांगता येत नाही आणि कोण तुम्हाला देवासारखी मदत करेल हेही सांगता येत नाही. तर मित्रांनो, थोडंसं पॉलिटिशियन लोकं करतात जातीभेद आणि आपण त्याच्यामध्ये अडकून जातो. पण या गोष्टी नका करू, कारण की वेळ कुणावर सांगून येत नाही. कधी तुम्ही त्यांच्या मदतीला जाल, कधी ते तुमच्या मदतीला येतील. तर सगळ्यात वर माणुसकीला ठेवा. मानव धर्माला सगळ्यात वर ठेवा. कारण की मी खरंच सांगतो, ते जर तिघं नसते, तर मी आजचा दिवस बघितलाच नसता. कारण मी जेव्हा डोळे उघडले, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एक ट्रक होता आणि जेव्हा परत डोळे मिटले, तेव्हा डोळ्यासमोर सगळे घरातले, माझे मित्र, माझे जे जवळचे व्यक्ती आहेत, त्या सगळ्या माझ्या डोळ्यासमोर होत्या. आणि दुसऱ्यांदा जेव्हा मी डोळे उघडले, तेव्हा ती 3 पोरं माझ्यासमोर होती. ते पण नशीब म्हणजे माझं एवढं चांगलं, की ते रस्ता चुकलेले. त्यांना गोवंडीला जायचं होतं आणि ते टुवर्ड्स रस्ता चुकून कल्याण साईडला चाललेले. तर त्यांनीच वाचवलं, त्यांनीच गाडी साईडला घेतली. गाडी आता पूर्ण पूर्ण फ्रंट साईड पूर्ण गेली आणि मला पोर्टरमध्ये त्यांनी टेम्पो बुक केला. त्याच्यात त्यांनी गाडी भरली, पाणी पाजलं, सगळ्या गोष्टी केल्या. तर म्हणजे खूप 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 थँकफुल आहे त्या पोरांचा मी, की ते थांबले. त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या. कधीच आयुष्यात न विसरणारा क्षण होता किंवा बऱ्याच गोष्टी नाही म्हणजे सांगता नाही येत आहे. पण प्लीज तुम्ही असं काही करू नका, की ज्याच्यानी धर्म, जात ह्याच्या पलीकडे पण माणुसकी या नावाचा शब्द आहे, हे नातं आहे. ते एकमेकांसोबत कंटिन्यू करा. जात, धर्म फक्त पेपरावरच ठेवा. कुठल्या डॉक्युमेंटवर तिथपर्यंतच तुमची जात ठेवा. धर्म तुमचा तिथपर्यंतच ठेवा. जेव्हा वेळ येईल, खरंच वेळ येईल, तेव्हा बघूया, तेव्हा करूया काहीतरी. पण आत्ता सध्यापुरती काय एवढं झालेलं नाही आहे. आपल्या देशामध्ये काय एवढं चालू नाही आहे. होपफुली आपण खूप सेफ आहोत. सगळेच सेफ आहोत. जेव्हा कधी इन फ्युचर जेव्हा वेळ येईल, तेव्हा सगळ्यांनी हत्यारं घेऊन यायचेच आहेत. येऊच, सगळेच येऊ. पण आत्ता म्हणजे मी त्या गोष्टीतून ही गोष्ट शिकलो, की कधीच नाही. ह्याच्या आधी पण आम्ही कधी केलं नाही.
आमचे बरेच मित्र आहेत. आम्ही घरी उठणं बसणं असतं. सगळ्या गोष्टी असतात. एका ताटात जेवतो आम्ही. ह्याच्या आधीही केलं नाही, ह्याच्या पुढेही करणार नाही. कधीच नाही होणार आमच्यामध्ये. पण तुम्हाला सांगतोय कारण की मला माहीत नाही माझे किती जण 100 जण व्हिडिओ बघत असले 100 मधल्या एकाने जरी या गोष्टी लक्षात घेतल्या तरी माझ्यासाठी खूप आहे. म्हणून हा व्हिडिओ बनवतोय की खरंच खूप थँकफुल आहे त्यांचा आणि सगळ्यांचाच की या म्हणजे माझ्या मैत्रिणी किंवा माझ्या सर्कलने मला ह्या गोष्टी शिकवल्या आहेत. कधीच म्हणजे असं कधी आम्ही वागलोही नाही कुणासोबत. आमच्यासोबत सगळ्या जाती धर्माचे मित्र आहेत. सगळं काही आहे. तर त्या लोकांनी ह्या गोष्टी शिकवल्या आहेत. खूप बरं वाटतं आणि त्या दिवशी खरंच ते माझ्यासाठी देव म्हणूनच होते. एक काय तुम्हाला सांगू? तर मित्रांनो 2-3 दिवस आपले एवढंच बोलू शकतो मी. ह्याच्यापेक्षा जास्त नाही बोलणार. तर बोलायचं तर खूप काय, पण ठीक आहे. हा सेन्सिटिव्ह टॉपिक आहे, तर जास्त न खेचलेलाच बरा. तर मित्रांनो, इथून पुढे 2 ते 4 माहीत नाही रिकव्हर कधी होणार आहे. जेव्हा रिकव्हर होईल, तेव्हा मी पुन्हा एक व्हिडिओ टाकेल आणि मग तेव्हापासून आपलं डेलीचं जे रुटीन आहे, ते फॉलो होणार आहे. तर प्लीज तोपर्यंत चॅनलवर राहा, ॲक्टिव्ह राहा, सपोर्ट करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.